त्या दिवशी गावात एक विचित्र शांतता होती. ती शांतता मी आधी कधीच पाहिली नव्हती. लोक रस्त्यावर जमा झाले होते. कुणीच बोलत नव्हतं. फक्त एक प्रश्न हवेत तरंगत होता. काय झालं असेल? एक शेतकरी जो रोज सरकारच्या ऑफिसला धावत होता, कर्जमाफीसाठी, पीक विम्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी, आज तो शांत होता. शेवटी त्याच्या घराचा दरवाजा उघडला आणि आज फक्त 3 गोष्टी होत्या. पहिली गोष्ट होती पावसाने भिजलेली कर्जाची नोटीस. दुसरी गोष्ट होती सुकलेले पीक आणि तिसरी गोष्ट होती एक चिठ्ठी. सरकारच्या दृष्टीने तो फक्त एक आकडा होता, पण त्याच्या कुटुंबासाठी तो पूर्ण जग होता. आणि आज ते जग पूर्णपणे उसळलं होतं. पण जाण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या शेवटच्या ओळी त्या फक्त त्याच्या घरासाठी नव्हत्या, तर त्या आपल्या सगळ्यांसाठी होत्या. जर माझा आवाज तुम्हाला ऐकू आला तर कुणाचं पीक पुन्हा मरू देऊ नका. कुणाचं स्वप्न पुन्हा सुकू देऊ नका. आज तो नाही, पण त्याचा आवाज अजूनही हवेत तरंगतोय. आणि एक प्रश्न एवढाच, काय आपण त्याला ऐकायला तयार आहोत का?